रामकृष्ण हरी मित्रांनो, सकाळ पहाटेचे आता 4:30-5 वाजलेले आहेत आणि आपण आता इंदापूर अकलूज या रोडवर आहोत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 4 वाजल्यापासून लोक पायी चालत आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर इथं बघा अनेक वारकरी या ठिकाणी पहाटेची वेळ असूनही विश्रांतीसाठी बसलेले आहेत. मित्रांनो, आपल्या समोर एक दिंडी आहे. त्या दिंडीशी थोड्या आपण चर्चा करू. ते किती वाजता उठलेत, त्यांचं सकाळचं नियोजन कसं असतं, या सर्व गोष्टींची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? उत्तरेश्वर ज्ञानदेव बाबर. गाव कोणतं माऊली तुमचं? पिपळाई बुद्रुक, तालुका माढा. पिपळाई बुद्रुक. बरं, मला सांगा तुमचं दिवसभराचं नियोजन. म्हणजे तुम्ही आता 5-5:30 वाजले जात तसे. मग तुम्ही सकाळी किती वाजता उठला होता? 3 वाजता उठलो होतो. 3 वाजता उठला होता. बरं 3 वाजता उठल्यानंतर मला सांगा तुमच्या दिंडीत एकूण किती लोक आहेत? 70 आहे ते. 70 लोक आहेत. मग 70 लोकांचं सकाळचं नियोजन कसं असतं तुमचं? सकाळी उठले की आंघोळ करायची, चहा घ्यायचा, नाश्ता करायचा आणि चालायला लागायचं. मग तुम्ही चालायला किती वाजता सुरुवात केली? 4 वाजता. 4 वाजता. बर, मला सांगा आज दिवसभर तुम्ही चालणार आहात. चालताना आजचं अंतर तर खूप मोठं अंतर आहे. म्हणजे देहू पासून देहूवर आपण निघतो ते पंढरपूर पर्यंत सगळ्यात मोठा आजचा पल्ला आहे. बरोबर. मग आजचं नियोजन कसं आहे तुमचं दिवसभराचं? चालत जायचं आणि एक आम्हाला वकील वस्ती आहे इथं. वकील वस्तीपाशी जेवण आहे. ती दुपारी जेवण करायचं. जेवण केल्यानंतर परत हलायचं तिथनं आणि सराटीला जायचं. सराटीवरनं पुन्हा आम्ही तिथं थांबत नाही, अकलूजला जातो. अकलूजला रत्नपूर नगर मध्ये मुक्काम असतो आमचा, हरी जगतापच्या ठिकाणी. मला सांगा हे तुमच्या दिंडीचं किती वर्ष आहे माऊली? पहिलंच वर्ष आहे. पहिलेच वर्ष आहे. आणि पहिल्या वर्षी दिंडीत किती लोक आहेत आपल्या? 70. माऊली धन्यवाद. ठिकाणी बघा, हॅलो, या दिंडीचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाची जय्यत तयारी की बराच मोठा पल्ला यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी बघू आपण दिंडीतील इतर जे वारकरी आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, तुम्ही या वारीमध्ये किती वर्षापासून चालताय? आम्ही जवळजवळ वारी 10 वर्ष झालं चालू आहे. 10 वर्षापासून चालताय. बरं, ठीक आहे. आता ही जी तुमची दिंडी आहे, या दिंडीत कधीपासून चालताय? या दिंडीत पहिलंच वर्ष आहे आमचं हे. पहिलंच वर्ष का बरं? पहिल्या वर्षी काढलेली नवीन दिंडी. बरं, माऊली धन्यवाद. मला सांगा आता तुम्ही दररोजचं जे नियोजन असतं सकाळी उठल्यापासून ते कसं नियोजन असतं? सकाळी उठल्या काय करता तुम्ही? सकाळी पहाटे आम्ही 3 वाजता उठतो. सगळा विधीवर कोण 4ला सुरुवात करतो चालायला आणि 4 वाजेपर्यंत जिथं ठेप आहे त्या ठिकाणी आपण जाऊन टप्प्याटप्प्यानं बसतो जाग्याला आणि तिथं जाऊन सगळे कणात वगैरे मारून आम्ही राहण्याची व्यवस्था करतो. स्वतःचं जेवण वगैरे सर्व आमच्या बरोबर असतं. जेवण कोण बनवतो तुमचं? जेवण बनवणारे आमच्यातली जायती महिला पुरुष आणि काही पुरुष ती असं जेवण बनवतात. बरं, मला सांगा हे जेवण बनवण्यासाठी किती माणसं लागतात रोज? रोज 6 माणसं लागतात. 6. बरं, 6 माणसं रोज तीच असतात का बदलून असतात? नाही, बदलून असतात माणसं. म्हणजे रोज बदलून प्रत्येकाला नंबर आला पाहिजे ती. ठीक आहे. बरं, आता तुम्ही प्रत्येकाला नंबर आला म्हणता, ठीक आहे. पण प्रत्येकाला आता पुरुष मंडळी स्वयंपाक करता येतच नाही ना? काय नाही, पण महिलांचं फक्त पुरुषांनी सामान आणून द्यायचं. इतर मदत करायची, पाणी आणणं वगैरे जे काय मटेरियल लागल ते असं. बरं, जास्त तुमचं आचारी काम करणारे व्यक्ती कोण आहेत आता? गाय शिवाजी गायकवाड म्हणून आहे. कुठे आहेत ते आता? ते माग टेम्पो मध्ये आहे ते सामानापाशी. मित्रांनो, या ठिकाणी बघा पाठीमाग हा इंदापूर अकलूज हा रोड आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर 5-5:30 वाजलेत आणि बऱ्याच पालख्या, बऱ्याच दिंड्या या ठिकाणी निघालेल्या आहेत. आपल्या समोर या माऊली आहेत, यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, सकाळी किती वाजता उठला? 2 वाजता. 2 वाजता उठला. आंघोळ्या हे करस तर 3-4 वाजते. 3-4 वाजता. बरं, मला सांगा
2 वाजता उठल्यानंतर दिवसभर तुम्ही कंटिन्यू चालता का? हा चालतो. बरं, मध्ये आधी कुठे विश्रांती घेता का वाशी? घेतोय. विश्रांती म्हणजे कशी, झोपता वगैरे का सहज बसता नाही फक्त? नाही सहज बसायचं, झोपायचं. आणि रात्री झोपता किती वाजता मग? संध्याकाळी 11 वाजता झोप. 11 वाजता. म्हणजे रोजची फक्त 3 तासाची झोप. म्हणजे 3 तासामध्ये मला सांगा असं डोकं दुखणं, कणकणी असं काय होत नाही नाही का? नाही नाही होत. तर मला सांगा हीच गोष्ट जर घरी घडली, तुम्ही पहाटे 2 वाजता उठला, परत 11 वाजता झोपला, तर घरी तुम्ही आजारी पडू शकता का नाही पडू शकत? घरी गेल्यावर आजारी पडू शकता की. तिथं घरी पण नाही. इथं का पडत नाही आजारी? इथं माऊलीची करतात. माऊलीची कृपा माऊलीची. बरोबर आहे. माऊली काय होतं, बऱ्याच वेळा मी पाहिलंय माऊलीची कृपा आहे ती. माऊलीची कृपा की बरेच वारकरी असे आहेत, काही काही वारकरी ते रात्रभर चालत असतात. हो. ही पण उदाहरणं मी पाहिलेली आहेत. म्हणजे या माऊलीच्या वाटेवर अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी ती घडत नाही नाही नाहीये. करत नाही. कसं वाटतं तुम्हाला आता वारीला आल्यावर? एकदम प्रसन्न वाटत. बरं मला सांगा, आता तुम्ही इथून जाणार पंढरपूरला. पंढरपूरला कोणाचं दर्शन घेणार तुम्ही? पांडुरंगाचं. पांडुरंगाचं दर्शन घेणार. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर पांडुरंगाला काय मागणार तुम्ही? काय दिकून मागणार, ध्येय चांगला ठेवायचा. ध्येय चांगलं ठेवायचं. माऊली धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे. माऊली किती वय आपलं? वय 65. 65 वर्ष वय. हा. आणि वारी नंबर किती आता ही? वारी लय झालं 15-17 वर्ष झालं वारी आहे. 16 ते 17 वाऱ्या झाल्यात. हा. पहिली वारी हा. आणि आत्ताची वारी यात काय फरक आहे हो तुम्हाला? लय फरक वाटतो. काय वाटते, पहिली वारी कशी होती? पहिले आम्ही अर्धी करत होतो ना वारी. अर्धी म्हणजे काय? पुण्यापर्यंत येऊन जात होतो माघारी. हा. आता कडपर्यंत जाता, बरेच वर्ष झालं कडपर्यंत जाता वारी करायला. बरं मला सांगा, त्यावेळेच्या वारीमध्ये खाण्यापिण्याची सोय कशी असायची? खाण्यापिण्याची बी सोय होत होती, पण आता आम्ही आपलं स्वतंत्र करतो. आता खाणं हे. बरं, तुम्ही आता पायी वारी करताय. हा. रस्त्याने खायला वगैरे काय असतं का हो? मोप असतं, खायला भरपूर असतं. वारीत काय खर्च होतो का? काहीच होत नाही खर्च. खर्च होत नाही. नाही. हा. पण मला सांगा, आज 8 दिवसानंतर आषाढी एकादशी, नाही 12 आज 8 दिवसानंतर, बरोबर ना? हा. त्या दिवशी तुम्ही आता घरी जाणार. हा. कसं वाटतं तुम्हाला त्या दिवशी? घरी गेल्यावर असं म्हणजे करमत नाही, उदासल्याने वाटतं ना गेल्यावर. त्या दिवशी हा. म्हणजे असं वाटतं वारी ही संपूच नाही. हा, संपूच नाही असं वाटतं ना? हा. हा. बरं मला सांगा, दुसरा एक प्रश्न तुम्हाला असाच की पुढच्या वर्षी हा. आता वारी संपली, हा. पुढच्या वर्षी आता वारी जवळ येणार आहे, 15 दिवस 20 दिवस महिना राहिलेला आहे. हा. त्यावेळेस कसं वाटतं? आम्ही 2 महिने अगोदर भोगतो. 2 महिने अगोदर जायचं वारी, कधी यायची, कधी जायचं म्हणजे वारीला. 2 महिने अगोदर तुम्ही तयारीला लागता. बघताव आम्ही. हा, तयारी लागतो आधीच. हा, म्हणजे आता वारीला आपल्याला जायचंय म्हणून. जायचंय. हा. मला सांगा, घर आणि वारी याच्या सगळ्यात जास्त आनंद कशात? वारीत. वारीत. हा, वारीत आनंद. माऊली हा. धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. कृष्ण हरीला. माऊली काय नाव? लक्ष्मण माळे. वय किती वय तुमचं? वय 66. 66. आणि ही कितवी वारी आहे तुमची? आधी 7वी वारे. 7वी वारी आहे. मला सांगा, वय वर्ष 66, म्हणजे पहिली वारी तुमची झाली 59व्या वर्षी. एवढा उशीर का हो वारीला? एवढा उशीर का? 59 वर्ष वारी का नाही केली? काय तर अडचण असेल. तरी पण काय वाटलं तुम्हाला? बरोबर, ठीक आहे, अडचण प्रत्येकाचीच आहे. 59व्या वर्षी तुमची पहिली वारी होती. कसं वाटलं त्यावेळेस तुम्हाला? आनंद वाटला. आनंद वाटला. मग त्यानंतर तुमची वारी चुकली का हो? नाही. वारी चुकली नाही. असं वाटलं का तुम्हाला? अरे आपण वारीला 59 वर्ष आपली वारीची वाया गेली, म्हणजे 59 मध्ये त्यानंतर एक 40-50 वर्ष तरी आपलं वय 17-18 झाल्यावर वाटलं का असं? वाटलं. वारीला आपण उशीर केला. बरं मला सांगा, कसं वाटतं वारी तो? आनंद. आनंद वाटतो. अजून इथून पुढे किती वर्ष वारी करणार? का त्याच्या हातात आहे आता बघू. त्याच्या हातात आहे. म्हणजे जोपर्यंत धड धाकट आहात हा. तोपर्यंत ते ठेवणार आहे आपण. वारी करणार. मित्रांनो, वारीमध्ये मी तुम्हाला 95 वर्षापर्यंतची वारकरी दाखवलेली आहेत. तर या ठिकाणी वय वर्ष 65 आणि जवळजवळ वारीमध्ये ह्या वारीचं पाहिलं आपण तर तेवढा एकच मुलगा मला मागायचा कमी वयाचा दिसतोय, नाही तर 60+ सगळे आहेत या ठिकाणी वारकरी. आणि त्यांची दिनचर्या सुरू झाली त्या माऊलींनी मला सांगितलं पहाटे 2 वाजता, 2 पासून रात्री 11 पर्यंत. मित्रांनो, फक्त राहिले 3 तास झोपायला. तरीही
चेहऱ्यावर दुःख नाही, कसलं ताणतणाव नाही, प्रत्येकाचा चेहरा आनंदी समाधानी. म्हणजे या ठिकाणी बघा अजून एका माऊलींशी आपण बोलूया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली मला मनापासून सांगायचं, हा. तुम्ही वारीला कधी आलाय? वारीला ह्या किती दिवस झाले? लय दिवसात 10 वर्ष. बरं मला सांगा, या 10-12 दिवसात घरच्यांची तुम्हाला किती वेळा आठवण आली हो? एक बरी आठवण आलेलं आहे. एकदा पण आठवण आली नाही. आणि घरी असल्यावर किती वेळा आठवण येते हो? घरी असले रोज आठवण्यासारखी. नातू किती आहे तुम्हाला? नातू नात 2-4 आहेत ना? हा. मला सांगा, घरी असल्यावर किती वेळा जवळ येते तुमच्या ते? सारखे येते जवळ. आता येते का आठवण तुम्हाला? आता आठवणच नाही. आता फक्त कोणाची आठवण येते? पांडुरंगाची. फक्त पांडुरंगाची आठवण येते. हा. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खरं सांगतो मी, घरची आठवण ही एकाला सुद्धा येत नाही इथं. की मागचा एक आपण व्हिडिओ तयार केला होता की तुम्हाला आता फोन लावला तर सगळ्यात अगोदर कोणाची आठवण येईल, तर बऱ्यापैकी सगळ्यांची उत्तर होती पांडुरंगाची. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? शिवम रामचंद्र गावडे. बरं माऊली मला सांगा, ही वारी किती आहे आपली? पहिल्याच वर्षी आलोय मी. पहिलीच वारी, पहिलंच वर्ष? हो. पहिल्यापासून चालत आलाय का? नाही मधून आली. मधून म्हणजे कुठून? अंतुरणे. अंतुरण्यात म्हणजे काल किंवा परवा दिवशी पासून. बरं कसं वाटते वारीत? एकदम आनंद. आनंद वाटतोय. हो. बरं खरं सांग, ह्या वारीमध्ये तो वय किती आता? 16.5. 16.5 म्हणजे 16-17 वर्षाचा आहेस तू. 10वी झाली तुझी. हो. मला सांग, सगळ्यात जास्त वारीत एवढ्या 2 दिवसात काम कुणाला सांगितलं गेलं? छोटं किरकोळ काम मला तुला सांगितलं ना? काय रे तुला सांगितलं असेल? लहान आहे. लहान आहे म्हणून, बरोबर ना? हो. म्हणजे सर्वांनी तुझ्यावर हक्क दाखवला, बरोबर? हो. आणि मला सांग, तू त्या कामाला हा म्हटला का नाही म्हटलास? हो म्हणलं. आणि मम्मीने घरी सांगितलं 1 किलो साखर घेऊन या, काय म्हणतो रे? नाही. काय म्हणतो? आज इथं 70 जण तुला काम सांगतायत, तरी तू प्रत्येकाचं ऐकतोयस, पण घरी ऐकतो का आपण? वारीची हीच विशेषता आहे. काय होतं, या वारीत नाही हा शब्द मात्र कोणाकडून निघत नाही. कोणी असून देईल, आणि लहान नाही मोठा नाही कोणच नाही, कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा याच्याशी काहीही तर देणं घेणं नाही. इथं सर्वजण फक्त वारकरीच आहेत. माऊली, आपण सर्वांनी आमच्याशी खूप छान असा संवाद साधला. मला बरेच दिवसापासून, गेल्या 8 दिवसापासून मी विचार करत होतो की पहाटेचे वारकऱ्यांची मला एक शूटिंग घ्यायची होती की कसे असतात वारकरी, चालतात कसे, उठतात कसे, एक थोडक्यात मला माहिती घ्यायची होती. आणि आज या ठिकाणी आपणा सर्वांचं मला या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण हे पाहिलेले, आता वाजले सकाळचे 6 वाजता बरेच वारकरी चालून आलेले आहेत, आणि चालून येऊन या ठिकाणी बऱ्याच जणांची विश्रांती चाललेली आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, वेळ पाठीची. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण, या ठिकाणी बघा माऊलींचं काय चाललंय का. माऊली रामकृष्ण हरी. माऊली काय वाचताय तुम्ही? हरिपाठ वाचताय. आता वाजले किती माऊली? 5:30. तुमचं दररोजचं नियोजन असंच असतं का? भेटन तिथं. माऊली बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं, सकाळचे 5:30 वाजलेत, आणि 5:30 वाजता प्रत्येकाचं वेगवेगळं काम चालू आहे. कोण विश्रांती घेतंय, कोण गप्पा मारतय, कोण चालतंय, कोण नाश्ता करतंय, आणि या माऊली मात्र या ठिकाणी त्यांचं काम चाललंय. काय म्हटलं माऊली चाललंय तुमचं? हरिपाठ वाचन चाललेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही या ठिकाणी काम चाललेलं आहे, जो तो या ठिकाणी आनंदी आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आता या वारीशी संपर्क साधला. खूप छान त्यांनी उत्तर आपल्याला दिलेली आहेत. माऊली रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? महादेव वगैरे. कितवी वारी आहे माऊली आपली? माझी 14वी वारी आहे माऊली. 13 वारी मी माऊलीच्या केल्या, आणि ही पहिली वारी माझी तुकाराम महाराजांची. बरं मला सांगा, कसं वाटतं या वारी तुम्हाला? खूप आनंद होतो. मग दोन्ही वाऱ्या तुम्ही केलेल्या आहेत. मला सांगा, जर गर्दीचा विचार केला तर ही वारी आणि त्या वारीत काय फरक आहे हो? ह्या वारीत आणि माऊलीच्या वारीत गर्दी जास्त आहे, आणि ह्या वारीत गर्दी थोडी कमी आहे. थोडी कमी आहे. म्हणजे चालायला या वारीत निवांतपणा वाटतो का? हो, निवांतपणा. त्या वारीत
त्या वारीत करते थोडी गर्दी असती. चालायचा वेग वाढतो का कमी होतो कमी तिकडे? होतो. त्या बाजूला या वारीत चालायचा वेग थोडा वाढतो. वाढतो. बरं माऊली मला सांगा, तुम्ही दोन्ही वारी केलेले आहेत, दोन्ही वाऱ्या ह्या पांडुरंगाकडे जात आहेत. मला सांगा, जे स्वच्छता वगैरे आपण म्हणतो त्याचं नियोजन कोणत्या वारी तुम्हाला चांगलं वाटतं? या वारीत नियोजन जास्त चांगलं वाटतं मला. हा, त्याच्यामध्ये काय कारण असं सांगा बरं. त्या वारीत गर्दी जास्त असल्यामुळं ते जगाची माऊले त्यांनी सगळ्यांना समाटून घेतलेला आहे आणि ही तुकाराम महाराजी वारी वैराग्याची वारी आहे. त्यामुळं जरी दानकरी जास्त आहेत, देणेकरी जास्त आहेत, पण ज्याला घ्यायचा आहे तोच माणूस घेतो, ज्याला घ्यायचं नाही तो माणूस सरळ पुढे जातो. माऊली, त्यामुळं इथं वाटोळ व्हायचं नियोजन कमी आहे. ठीक आहे माऊली, मला आता शेवटचा तुम्हाला प्रश्न, इथून पुढं तुम्ही कोणत्या मार्गाने आता हे करणार, वारी करणार? ह्याच मार्गाने वारी करणार. ह्याच मार्गावरून, कारण आता तुमच्याच गावातली दिंडी तुमची सुरू झालेली आहे. माऊली, खूपच छान प्रतिक्रिया दिली आपण. धन्यवाद. धन्यवाद.